मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड लाभार्थी विचारत आहेत, सर या योजनेला नेमकं काय झालेलं आहे, कशामुळे वितरण लवकर होत नाही. तर पहिलं तर मार्चचा हप्ता पूर्ण पेंडिंग पडलेला आहे, त्यानंतर दुसरा हप्ता पण पेंडिंग पडलेला आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू तुम्हाला की ह्या 2 हप्त्याचं पुढे काय होणार याबद्दल पण तुम्हाला एक महत्त्वाचं मी आता या व्हिडिओमध्ये गणित सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला समजेल की हा लाभ पुढे जाण्यामध्ये कुणाचा फायदा आहे, लाभ प्रलंबित करण्यामध्ये कुणाचा फायदा आहे, लाडक्या बहिणीचा का सरकाराचा, आणि जर सरकाराचा असेल तर नेमका कसा, त्याबद्दल पण मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. आणि यामुळेच मी म्हणतो आहे प्रत्येक वेळेस या योजनेच्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे. या योजनेच्या संदर्भात चांगले आणि खराब जे दोन्ही पण पॉईंट आहेत दोन्ही मांडले पाहिजे. स्तुती करायची वेळ असेल तिथे आवर्जून स्तुती केली पाहिजे, पण चूक झाली असेल तर नक्कीच त्यावर पण बोट ठेवलं पाहिजे, तरच योजना कणखरपणे पुढे चालू राहील. अन्यथा सर्वांनीच जर का शांततेची भूमिका घेतली तर ती मात्र या योजनेसाठी किंवा कोणत्याही योजनेसाठी लोकशाहीमध्ये कधीही चांगली नाही. थोडक्यात सांगायचं तात्पर्य आता तुम्ही पाहता येईल की जसं आपण हेडिंगच लावलेली तारीख पे तारीख, आणि असंच घडत आहे सध्या. म्हणजे ह्या तारखेला येणार, त्या तारखेला येणार, मागच्या वेळेस ह्या तारखेला, मग पुढच्या वेळेस आपण अंदाज लावायचा, त्याच्यानंतर मग दुसरंच काहीतरी घडणार. आणि असं का घडत आहे, याच्या मागे काही डाव आहे का हे देखील आपण पाहणार आहोत. आता जर समजा हे 2-2 हप्ते जे पुढे जात आहेत, पुढे या 2 हप्त्याचा नेमका कोणाला फायदा होतो एकदा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. बघा खरं तर माझं असं मत आहे की मार्चचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता हे दोन्ही हप्ते आता एकत्रित द्यायला पाहिजे. एक हप्ता देऊन लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. द्यायचे असतील तर 2 हप्ते एकत्रित द्या, आणि तसं होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण की आता पहिल्यासारखा वेळ नाही आहे की 2-2 हप्ते एकत्रित मिळतील किंवा ॲडव्हान्समध्ये मिळतील. पण एकच हप्ता तो देखील वेळेवर यायला पाहिजे का नाही, मग तर तोही आता दिसत नाही. पण तरी देखील असं असून देखील विनंती आहे की दोन्ही हप्ते एकत्रित द्या. आता बघा मी जसं सांगितलं तुम्हाला की जे 2 हप्ते प्रलंबित पडत आहेत त्याचा पुढे काय आणि कुणाला फायदा होणार आहे. समजा उदाहरणासाठी आपण पकडूयात की एप्रिलचा आणि मार्चचा. आता मार्चचा हप्ता आहे आपला 1500 रुपये, हे पेंडिंगच आहे बरं का. मार्चचा महिना संपूर्ण संपला, त्यानंतर एप्रिलचा महिना. आता एप्रिलचा महिना संपला का नाही मला सांगा, जवळपास संपला. किती दिवस बाकी येतं, आजची 1 तारीख 29 आणि उद्याची 1 तारीख 30, म्हणजे एप्रिलचे किती झाले 1500 रुपये. आता बघा ह्या पैशाचं पुढे काय होऊ शकतं. आता समजा उदाहरणासाठी पुढच्या 2 दिवसामध्ये बी वितरण नाही झालं तर महिना कोणता येणार बघा, मे महिना. आता खरं तर या 2 दिवसामध्ये वितरण व्हायला पाहिजे. आता याचा GR येईन आणि वितरण होईल याची शक्यता फार कमी वाटायली आहे, पण तरी देखील सरकारने जरा पुढे येऊन सांगायला पाहिजे की कोणत्या कारणामुळे हा वितरण पुढे जात आहे. आता बघा हे जे 2 महिन्याचे पैसे आहेत हे जर समजा आपल्याला मार्चचे पैसे जर आपल्याला मेमध्ये आले, समजा उदाहरणासाठी या 2 दिवसामध्ये वितरण नाही झालं आणि मेमध्ये आले, कोणत्या महिन्याचे म्हणतो आहे मी, मार्चचेच, कारण एकच हप्ता देणार आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतो आहे हे एकच हप्ता देण्याच्या मानसिकतेमधले आहेत, एकच हप्ता देणार तुम्हाला. मग आता मला सांगा खरं तर हप्ता कुठल्या महिन्याचा मिळायला पाहिजे होता, मे महिन्याचा, कारण मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत मिळायला पाहिजे होता, कारण मे महिन्यामध्ये वितरण केलं ना. समजा उदाहरणासाठी या 2 दिवसामध्ये नाही झालं तर बोलतोय मी, मग ह्या 2 महिन्याचा जो आहे गॅपच पडला की नाही, लक्ष द्यायला का तुमच्या. आणि हा गॅप जेव्हा योजना 2-3 वर्षाच्या नंतर बघा 2-3 वर्षे समजा जे काही असेल आता पुढे 1-3 वर्ष वगैरे जे काही योजना चालेल त्याच्यानंतर हे 2 महिने द्यायची गरज पडेल का, नाही. आणि असं करून या पुढच्या 2-3 वर्षामध्ये अजून पण 1-1, 2-2 महिने करून ह्या 2च्या जागी जर 4 महिने असा गॅप पाडला तर बघा बरं, जर 2च्या जागी 4 आणि असं करून मला तरी वाटतं आहे की 2-3 आता 2 महिने तर बरोबर बाजूला केलेले आहेत बघा. पुढे आणखी जाऊन 3 महिने बरोबर करतील, कारण आणखी बरेच 2-3 वर्षाचा गॅप आहे, बरोबर 2-3 वर्ष आहेत आणखी पुढे, कारण योजना बंद होणार नाही. पण असं हळूहळू करून नियोजनबद्ध पद्धतीने 5-6 महिन्याचा जर गॅप केला आणि समजा 3 वर्षाचा कालावधी भरला, म्हणजे पूर्ण 5 वर्ष झाले, उदाहरणासाठी सांगतो आहे पूर्ण 5 वर्ष झाले, मग या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 6 महिने द्यायची गरज पडेल का, नाही पडणार. आणि त्यामुळे सांगतो आहे की याचा फायदा सरकारला होतो आहे, लाडक्या बहिणींना नाही. आणि जेवढं वितरण पुढे जाईल तेवढे आपले जे काही हप्ते आहेत तर ते आपल्याला फक्त वाटणार की प्रलंबित आहेत. पण लक्षात ठेवा एक योजना कोणत्या तरी म्हणजे 3 वर्षाच्या नंतर वगैरे त्याचे पूर्ण कालावधी भरणार की नाही, मग तेव्हा त्या प्रलंबित हप्त्याचं काय होणार, अजून या 2 मध्ये आणखी काही हप्ते वाढले तर काय होणार, या बाबीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या योजनेच्या संदर्भात योग्य वेळी आवाज उठवला पाहिजे. आणि सरकारला पण विनंती आहे वेळेवर वितरण करा. फक्त गाजावाजा करून जेवढी योजना सुरू केलेली आहे तर तेवढंच या योजनेच्या वितरणाकडे पण जरा लक्ष द्या. प्रचंड लाडक्या बहिणी या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात आतुरतेने वाट पाहत आहेत.
त्या संदर्भात माझ्या मते दोन्ही हप्त्याचं वितरण व्हायला पाहिजे, मार्च आणि एप्रिलचा, आणि जे पण काही प्रलंबित लाभ आहे तर तो कायमचा जे आहे एक त्याचा गॅप जो आहे तो भरून काढायला पाहिजे. एवढीच शासनाला या व्हिडिओच्या अंती विनंती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल किंवा आज कोणत्याही प्रकारची अपडेट आली GR किंवा कोणत्याही प्रकारची, तर आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर मिळेल, काही काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.